एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्याबरोबर मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे आणि म्हटलं चला आता चालू होता माझा स्वयंपाक, तर ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आता पोळ्या करत आहे कारण वाटलं तुमच्याशी थोडं बोलावं. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे आधीचे माझे चॅनल होते त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स असून मला त्याची ID माहीत नव्हती, तर मी ते दुसऱ्या मोबाईलवर खोलू शकले नाही. त्याच्यामुळे माझं इतकं नुकसान झालेलं आहे की खूप जास्त. तर आता त्याला लगभग 2-3 वर्ष झाले त्या गोष्टीला. जेव्हा जेव्हा आठवतं खूप दुःख होतं. आणि एकतर यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे किती मुश्किल असतं, किती मुश्किलनं आपला वॉच टाईम होतो, किती मुश्किलनं सबस्क्रायबर वाढतात. खूप मेहनत करावी लागते, खूपच जास्त मेहनत करावी लागते. तर इतक्या वर्षापासून माझं हे स्ट्रगल चालू आहे, पण यश मिळता मिळता राहून गेलं. आणि बरेचसे जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत ते छोट्या छोट्या यूट्यूबर लोकांचे कंटेंट्स बघतात आणि कॉपी करतात, कारण त्यांचे ऑलरेडीच खूप सारे सबस्क्रायबर असतात. जे छोट्या यूट्यूबर लोकांचं कंटेंट्स बघून जरी केलं तरी सुद्धा त्यांना खूप सारे व्ह्यू मिळतात. आणि छोटे यूट्यूबर बिचारे जे आपले स्वतःचे ब्लॉग, स्वतःचं कंटेंट बनवतात, तरी सुद्धा त्यांच्याला 50-100 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळत नाही. तर अशी परिस्थिती आहे. तर असंच माझंही झालेलं आहे. तर त्याच्यामुळं खूप म्हणजे मन असं दुःखी होतं. तर कधी कधी मधामध्ये तुम्हाला माहिती असतं, जेव्हा जेव्हा ब्लॉग येत नाही तेव्हा असं वाटतं की इतक्या वर्षापासून इतकी मेहनत घेत आहोत तर राहू द्यावं. पण कधी कधी असं वाटतं की परत नाही चला. कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते की मी आजपर्यंत हार कशातही मानलेली नाहीये आणि हार मानणं ही मी कधी शिकलेली सुद्धा नाहीये. मी तुम्हाला बरेचदा सांगत असते, म्हणूनही मला इतकं मोठं माझं ते चॅनल मिळालं नाही परत. ऑल होम ॲक्टिव्हिटी म्हणून त्याचं नाव आहे. तुम्ही सर्च केलं तर त्याचा मला किती चांगला रिस्पॉन्स येत होता ते तुम्ही बघू शकाल. तिकडे सगळ्यांनी ब्युटी टिप्स देत होते. माझं पार्लरचं शेअर करत होते, कुठल्या पद्धतीने कसं हे करायचं ते सगळं काही त्याच्यावर आहे. म्हणजे खूपच जास्त चांगले व्हिडिओ आहेत तिकडे. तर हेच आज असं वाटलं की तुमच्याशी बोलावं. तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा मी तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल सांगितलं होतं, पण आता काहीही करू शकत नाही म्हणून ते चॅनल मला वापस मिळालं नाही. आताही माझ्या चॅनलवर मी बघते तर आहेच, पण त्याची मला ID माहीत नसल्यामुळे मी खूप कोशिश केली माझ्या याच्यावर घेण्याची, पण ते आलं नाही. आताही तिकडे मला लोक म्हणजे बरेचसे जे असे आहेत माझे फॉलोअर्स, सबस्क्रायबर, ते विचारतात की तुमचे व्हिडिओ इकडे का येत नाहीत म्हणून. आता त्यांना काय सांगणार आहे. आणि पार्लरविषयी जे मला क्वेश्चन ते करत होते ते आजही करतात. ते पार्लरबद्दल विचारतात, चेअर ही कितीला आणली होती तुम्ही, तुम्हाला किती खर्च आला सुरुवातीला जेव्हा तुम्ही पार्लर टाकलं, असे बरेचसे क्वेश्चन मला ते विचारत असतात. आणि जुन्या मोबाईलवरच आहे तो, तर तिकडे मी व्हिडिओ टाकू शकते त्याच्यावर, पण जुना मोबाईल खूप जास्त खराब झालेला आहे आणि परत ते चॅनल इतकं समोर नेऊन काही फायदाही नाही. कारण मला आणखी मी चॅनल खोललेलं आहे ऑल होम इंडियन हाऊसवाईफ म्हणून. तर तिकडे सुद्धा व्हिडिओ जात नाही आहेत माझे, त्याच्यामुळे ते सुद्धा सध्या मी बंदच ठेवलेलं आहे. आणि माझी वेगळीच धावपळ आहे, त्याच्यामुळं ब्लॉग तुमच्याबरोबर वेळोवेळी म्हणजे शेअर करणं होत नाही. पण तुमच्याबरोबर जे ब्लॉग आहेत माझे ते नक्की येणार, मी बंद पाडणार नाही इतकं मात्र नक्की आहे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट्स करायला विसरू नका, कारण तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला मिळते. तर आज आता मॉर्निंगचे कामं सगळे आवरून झाले होते, तर म्हटलं चला
तुमच्याबरोबर 5-10 मिनिटाचा ब्लॉग तरी शेअर करूया. तर आता झालेल्या आहेत पोळ्या माझ्या 2च राहिलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझं जे व्हिडिओ एक तर मला स्वतः शूट करावं लागतं, सगळं सुरुवातीपासूनच स्वतः सगळं करावं लागतं, एडिटिंग वगैरे, तर खूप वेळ जातो. त्याच्यामध्ये आता जो माझं ब्लॉग बनवायचा आहे, जो माझ्याकडे होता छोटासा रिंग लाईट, तो सुद्धा माझा तुटलेला आहे. आणि तेव्हापासून घेणं सुद्धा झालं नाही. आणि मी तुम्हाला सांगत आहे की सगळं कामातच चालू आहे, ऑर्डर वगैरे, पार्लरचं, घरकामं, मुलांचं होमवर्कचं वगैरे सांभाळणं. अभ्यासामुळे जसं ब्लॉग वगैरे बनवणं होत नाही, एडिट करणं होत नाही, मुलांच्या अभ्यासात डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळं मला सगळ्या गोष्टी थोड्या यानंच घ्याव्या लागतात. आणि माझ्यासारखी ही सवय कोणाकोणाला आहे की जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा पोळपाट धुणं गरजेचं असतंच, म्हणजे असतंच. रोज तर मी स्वच्छ खसखस घासून धुते. आता मी हा मॉर्निंगलाच धुतलेला आहे, सकाळी स्वयंपाक झाल्यावर. तर आता तुम्ही बघू शकता, म्हणून मी आता इथे धुतला, नाहीतर मग मी नेहमी घासून ठेवते. आणि ही सवय माझ्यात आहे. मला कोणी कितीही काही म्हटलं तरी सुद्धा मी जे कामं मला नीटनेटके हवेत ते नीटनेटकेच हवेत. चाहे मग कोणी कितीही नाव ठेवलं तरी सुद्धा माझे जे नीटनेटके कामं आहेत ते मला केल्याशिवाय करमत नाही. तर मध्येच कॉल आला होता, त्याच्यामुळं आता मी कट करून परत ही क्लिप मला बनवावी लागली. आणि आता गॅसचा ओटा क्लीन करून घेते पटापट. थोडी भांडी आहे ते करून घेते आधी. तर चला, आता मी इतकी सारी भांडी करून घेतलेली आहे पटापट. डॅनी भाऊच्या गाण्यासारखं झालेलं आहे, झटपट पटापट, कारण तेच चालू आहे आता, झटपट पटापट कामं आवरावी लागतात. आता ती सवयच झालेली आहे, खूप जास्त कामावर राहतात. त्याच्यामुळं इतकंच काय तर सर्व्हिस गल्लीचा जो हा एरिया, इकडनं मी कचरा जाळायला वगैरे जात असते. बघू शकता किती सारं कचरा जमलेला आहे. तर तिकडे सुद्धा माझं जाणं झालं नाही. उद्या जाणार आता जाळायला, कारण आठवड्यातून एकदा मी जाते तिकडनं आणि पूर्ण कचरा जाळून येत असते, नीटनेटकं क्लीन करून येते तिकडचं. तरी थोडं इकडचं राहिलेलंच आहे बाकी. आणि इकडचे बुक्स वगैरे लावायचे आहेत, तर ते आज आरामशीर ते सुद्धा लावणार आहे बरोबर. आणि हिवाळा म्हटलं की खूप प्रिय अशी ऊन असतं आपल्याला, आणि ऊन या साईडला आहे थोडी, तर या साईडला इथेच मी उन्हात थोडा वेळ बसत असते. तर चला मग आजसाठी इतकंच. आता आवडते छोटे मोठे कामं राहिलेले, आणि भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.